गणपती म्हटलं म्हणजे लहानपणापासूनच्या आठवणी जाग्या होतात। आम्ही पूर्वी गावात जिल्हा पेठमध्ये रमेश सदन म्हणून एक बिल्डिंग होती, त्या तिसऱ्या मजल्यावर राहायचो आणि आमच्या समोरच रस्त्याच्या पलीकडे एक ओपन प्लॉट पडलेला होता आणि त्या प्लॉटमध्ये त्या भागातले आम्ही तर छोटे होतो पण सगळेजण गणपती तिथे बसायचा आणि त्याचं नाव होतं अमर मित्रमंडळ म्हणून। आणि मग हळूहळू जसे आपण मोठे होत गेलो आम्हालाही ते गणपती घ्यायला जाणं, गणपती विसर्जन करणं, गणपती तिथे करणं, वेगवेगळे आरस करणं हा एक छंद म्हणून त्यावेळेला लागला आणि 10 दिवस त्याबद्दल सगळ्या ज्या काही ॲक्टिव्हिटी तिथे घडायच्या त्याच्या सगळ्यांचा सहभाग असायचा। त्याच्यामुळे गणपती म्हटलं म्हणजे एक मोठा सण आणि त्या दृष्टीने सगळे एकत्र यायचे आणि त्या गल्लीत आपल्याला वर्गणी मागायला जायची आहे, लोकांकडनं घ्यायचं आहे, आणायचं आहे, एक वेगळाच आनंद मिळायचा आपल्याला त्याच्यातून। हळूहळू गणपती त्या भागात अशा स्टेट बँक आपली जी मेन ब्रँच आहे त्याच्या मागे एक गल्ली, त्याच्या पुढे एक गल्ली, मग आमची गल्ली, त्याच्या पुढे अजून 2 गल्ल्या, अशा 5 गल्ल्यांमध्ये 5 गणपती वेगवेगळे बसायचे। मग एक वेळा विचार केला की हे एवढं सगळं करण्यापेक्षा गावात त्यावेळेला सुभाष चौक मित्रमंडळ होतं, तरुण कुडापळ मित्रमंडळ होतं, शिवाजीनगरचा गणपती होता, असे मोठमोठे नवी पेठचा गणपती होता, त्याच्यानंतर भवानी पेठचा गणपती होता, असे मोठमोठे गणपती व्हायचे आणि त्याच्यासमोर आमच्याकडे खूप छोटा गणपती असायचा। परंतु मग ह्या 5ही गल्लीतल्या सगळ्यांना एकत्र करून जिल्हा पेठ मित्रमंडळाची आपण स्थापना त्यावेळेला केली। मला वाटतं जवळजवळ आजपासून एक 45 वर्षापूर्वी आणि त्या माध्यमातून मोठा गणपती नावाजलेला म्हणजे गावातून मग लोक तिकडे यायला लागले, ही एक आठवण खूप महत्त्वाची आहे। गणपती म्हटलं म्हणजे गणपतीचे रूपं खूप आहेत आणि गणपती हा विघ्नहर्ता म्हणून सगळ्याच ठिकाणी तो मिरवला जातो की त्याचं असलं गणपती आपल्यासोबत असेल तर आपल्याला कोणतेही विघ्न येणार नाही आणि सगळ्या गोष्टी चांगल्या होतील। आपण लग्नाची पत्रिका बघतो त्याच्यातही गणपतीबद्दलच लिहिलेलं असतं। त्याच्यानंतर कुठेही नवीन काम सुरू करायचं आहे किंवा नवीन जागा घ्यायची आहे किंवा कोणतीही आपण आरती किंवा पूजा करायला बसलो तरी गणपती सगळ्यात पहिले गणपतीची पूजा होते, त्याला ठेवल्यानंतरच मग दुसरे जे देव असतील, लक्ष्मी असेल, लक्ष्मीपूजन असेल तरी सुरुवात गणपतीनेच होत असते। याचा अर्थ गणपती आपल्या भारताच्या सगळ्या लोकांच्या मनात हा एक विघ्नहर्ता म्हणून जो प्रत्येकाच्या हृदयात बसलेला आहे ते खूप मोठी गोष्ट आहे। एक समाधान त्याच्यातनं आपल्याला मिळतं आणि गणपतीच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आरससहित खूप चांगले गणपती दरवर्षी आपल्या जळगाव शहरामध्ये उभे राहतात आणि त्याच्यातनं चांगला मेसेज। आणि आता नवीन काळात आधी तर फक्त डेकोरेशन काहीतरी विषय घेऊन बनायचा, पण आत्ता लोकप्रबोधनाचे खूप प्रोजेक्ट किंवा आरस ही गणपती मंडळ सादर करतात। त्याच्यामुळे लोकांना त्याच्यातनं नुसतं गणपतीचं दर्शन नाही पण त्या निमित्ताने नवीन नवीन माहिती मुलांपर्यंत येते, ज्येष्ठांपर्यंत येते। तर माझ्या जीवनात सुद्धा गणपतीचं खूप महत्त्व नेहमीच राहिलेलं आहे आणि त्याच योगायोग म्हणा किंवा त्याच्यामुळे मी आपल्या भारतातील गणपतीचं जे 3.5 पीठ आहे त्याच्यापैकी एक पीठ जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पद्मालय ह्या ठिकाणी टेकडीवर आहे आणि ते पांडवकालीन हा विषय सगळा तिथला होता आणि आजचं जे एरंडोल आहे त्या काळी एक चक्र नगरी म्हणून ओळखलं जायचं आणि पांडववाडा तिथे होता, पांडव तिथे राहिलेले होते। तिथून भुयारी मार्गाने भीम किंवा हे सगळे पांडव यायचे इथे गणपतीच्या मंदिराजवळ आणि दर्शन घ्यायचे आणि त्याच गणपतीच्या पायथ्याला, या पद्मालय गणपतीच्या पायथ्याला भीमाने बकासुराचा वध केलेला आहे आणि ते तिथे सगळे चिन्ह किंवा त्याच्या खुणा तिथे आज आपण बघू शकतो आज पण। आणि त्या मंदिराच्या ट्रस्टीपदी माझी नियुक्ती झाली, त्याच्यामुळे रोजच त्या गणपतीबद्दल एक आशीर्वाद आम्हाला रोज मिळत होता आणि आता मी अध्यक्ष आहे आणि लवकरच पुढच्या 1 वर्षात 1.5 वर्षात पूर्ण पद्मालयाचं स्वरूप बदलणार आहे आणि जीर्णोद्धारचं काम सुरू झालेलं आहे।
पुढच्या वर्षभरात तिथे खूप चांगल्या गोष्टी येतील आणि भाविकांसाठी खूप सोयी तिथे आपण उपलब्ध करून देतो आहे, जेणेकरून हे इतिहासात नावाजलेलं आणि भारताचं एकमेव डाव्या आणि उजव्या सोंडाचा गणपती हा पद्मालयला आहे. आणि त्या बाप्पांचे आशीर्वाद माझ्यासोबत सगळ्यात जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांपर्यंत आहे. तर हे गणपतीचं महत्त्व आपण खूप विशद करू शकतो, पण हे एक महत्त्वाचं माझ्या जीवनात जे आलेलं आहे, त्याच्यामुळे गणपती नंतर आमच्या घरातसुद्धा काही ठिकाणी किंवा माझा लहान भाऊ असेल अजून असतील त्यांनाही त्याचा एक अनुभव खूप मिळालेला आहे आपल्याला गणपती पद्मालय गणपतीचा. सुरुवात वडिलांनी तिथे शाळेतली अनुभूती शाळेची ट्रिप नेली होती, त्यावेळेला तिथले ट्रस्टी त्यांना भेटले की आमचं मंदिराचं ह्याच्यात गळतं खूप आहे, तर आम्हाला मेंटेनन्ससाठी तुम्ही मदत करा. म्हणून मी तिथे भाऊंनी मला पाठवलं, मी बघितलं 2008मध्ये आणि ते सगळं पुढे काम आता सुरू आहे. वेळ लागला, परंतु आता जे काही काम होईल ते पुढे 50-100 वर्ष टिकलं पाहिजे त्या दृष्टीने आपण तिथे उभं करतो आहे. त्याच्यामुळे गणपती आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या याच्यावर त्याने आपल्या हृदयात स्थान बसवून ठेवले.